नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC टार्गेट चॅनलमध्ये तुमचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे। एकदम जोशनी आज आपण नवीन प्रकरणाची सुरुवात करत आहोत। प्रकरण 20 पंतप्रधान प्राईम मिनिस्टर। सॉरी बरं का, इतके दिवस लेक्चर्स नाही आले, तुम्ही खूप जास्त मिस केलं, मी सुद्धा खूप तुम्हा सर्वांना खूप जास्त मिस केलेलं, परंतु काही मेडिकल इमर्जन्सीज होत्या। वेळ ना कोणती वेळ काळ काय म्हणतो आपण त्याला, काही सांगून येत नाही ना, तसं माझ्या बाबतीत झालेलं। तर यानंतर असं काही होणार नाही। तर चला मग अशाच जोशनी परत एकदा आपण आपल्या अभ्यासाला सुरुवात करत आहोत। चला तर मग पहिलं प्रकरण 20 बघत आहोत, पॉलिटी बघत आहोत। एम लक्ष्मीकांत सरांचं हे बुक रिवाइज सिरीज आहे आणि ही स्टॉप होणारी नाही आहे बरं का। जर काय अडीनडीला काहीतरी झालं असेल तरच हे असं होणार आहे, परंतु मी विद्यार्थ्यांचा अजिबात लॉस करून घेणार नाही आहे, कारण मला माहिती आहे की विद्यार्थी दशेत असताना आपल्याला कोणत्या परिस्थितीतून गुजरावं लागतं। मला सगळ्याच गोष्टीची जाणीव आहे आणि मला कुठल्याच माझ्या मित्रांचा किंवा माझ्या विद्यार्थी मित्रांचा कुणाचाच लॉस करायचा नाही आहे। याकरताच आपण ही सिरीज सुरू केली आहे की जेणेकरून प्रत्येक विद्यार्थी, प्रत्येक व्यक्तीला गव्हर्मेंट जॉब हा मिळालाच पाहिजे। काही ना काही प्रमाणात माझी जर मदत होत असेल त्यांना, तर मी ती मदत पूर्णपणे देण्यास आणि करण्यास खूप जास्त तुम्हाला मदत करणार आहे। बस चला सुरुवात करत आहोत। अगदी वेळ न गमावता आपण आपल्या विषयाला सुरुवात करत आहोत। चला, राज्यघटनेने स्वीकारलेल्या संसदीय शासन व्यवस्थेच्या पद्धतीमध्ये राष्ट्रपती हा नामधारी कार्यकारी अधिकारी डी ज्युअर एक्झिक्युटिव्ह आहे आणि पंतप्रधान हा वास्तविक कार्यकारी डी फॅक्टो एक्झिक्युटिव्ह अधिकारी आहे। दुसऱ्या शब्दात सांगायचे तर राष्ट्रपती हा राज्याचा प्रमुख आहे, तर पंतप्रधान हा शासनाचा प्रमुख आहे। पंतप्रधानाची नियुक्ती अपॉइंटमेंट टू द प्राईम मिनिस्टर। पंतप्रधानाची निवड आणि नियुक्ती याबाबत राज्यघटनेमध्ये कोणत्याही विशिष्ट प्रक्रियेची तरतूद समाविष्ट नाही। घटनेतील कलम 75 नुसार केवळ राष्ट्रपती पंतप्रधानांची नियुक्ती करतील असे म्हटलेले आहे। तथापि याचा अर्थ असा होत नाही की राष्ट्रपतींना कोणालाही पंतप्रधान म्हणून नियुक्त करण्याचा अधिकार आहे। संसदीय शासन पद्धतीच्या संकेतानुसार लोकसभेमध्ये बहुमत प्राप्त असणाऱ्या पक्षाच्या नेत्याची पंतप्रधान म्हणून नियुक्ती करावी लागते, परंतु जेव्हा कोणत्याही पक्षाला लोकसभेमध्ये स्पष्ट बहुमत नसते तेव्हा पंतप्रधानांची निवड आणि नियुक्ती करत असताना राष्ट्रपती आपल्या स्वविवेकाचा वापर करू शकतात। अशा परिस्थितीमध्ये लोकसभेतील सर्वात मोठ्या पक्षाच्या किंवा पक्षीय आघाडीच्या नेत्यांची पंतप्रधान म्हणून नियुक्ती करतात आणि एका महिन्याच्या कालावधीमध्ये लोकसभेत विश्वासदर्शक ठराव संमत करण्याची सूचना देतात। सर्वप्रथम स्वविवेकाचा आधार घेत तत्कालीन राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी यांनी 1979 मध्ये मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखालील जनता पक्षाचे सरकार पाडल्यानंतर चरण सिंग आघाडीचे नेते यांची पंतप्रधानपदी नियुक्ती केली। याशिवाय आणखी एका परिस्थितीमध्ये राष्ट्रपतींना पंतप्रधानाची निवड व नियुक्ती करण्यामध्ये त्यांच्या स्वविवेकाचा वापर करण्यास लागू शकतो, तो म्हणजे जेव्हा एखाद्या पंतप्रधानाचा कार्यरत असताना अचानक मृत्यू होतो आणि त्यानंतर त्या पदासाठी कोणतीही प्रबळ दावेदार नसतो। 1984 मध्ये इंदिरा गांधींची हत्या झाल्यानंतर अशी परिस्थिती उद्भवली होती। तत्कालीन राष्ट्रपती झैल सिंग यांनी काळजीवाहू पंतप्रधान नेमण्याची प्रथा खंडित करून राजीव गांधी यांची पंतप्रधानपदी नियुक्ती केली। त्यानंतर काँग्रेस संसदीय पक्षाने त्यांची पक्षनेतेपदी निवड केली। तथापि जर पदसिद्ध पंतप्रधानाचा मृत्यू झाल्यानंतर सत्ताधारी पक्षाने नव्या नेत्याची निवड केली तर त्या व्यक्तीला पंतप्रधानपदी नियुक्त करण्यावाचून राष्ट्रपतींकडे दुसरा कोणताही पर्याय राहत नाही। 1980 मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की पंतप्रधानपदी नियुक्त होण्यापूर्वी त्याने किंवा तिने लोकसभेमध्ये बहुमत सिद्ध केलेच पाहिजे, असे राज्यघटनेला अभिप्रेत नाही। राष्ट्रपती प्रथम पंतप्रधानाची नियुक्ती करू शकतात आणि त्यानंतर योग्य कालावधीतील लोकसभेमध्ये त्याला त्याचे बहुमत सिद्ध करण्यास सांगू शकतात। उदाहरणार्थ चरण सिंग 1979, VP सिंग 1989, चंद्रशेखर 1990, PV नरसिंहराव 1991, अटल बिहारी वाजपेयी 1996, देवेगौडा 1996, RK गुजराल 1997 आणि पुन्हा अटल बिहारी वाजपेयी इत्यादी प्रधानमंत्र्यांची नियुक्ती या मानाने झालेली आहे। 1997 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने असे नमूद केले की संसदेच्या कोणत्याही सभागृहाची सदस्य नसलेली व्यक्ती पंतप्रधानपदी 6 महिन्यांसाठी नियुक्त केली जाऊ शकते, परंतु त्या कालावधीत त्याने कोणत्याही सभागृहाचे सदस्यत्व प्राप्त करणे आवश्यक आहे, अन्यथा त्याला पंतप्रधान पदावरून पायउतार व्हावे लागेल।
घटनात्मक दृष्ट्या पंतप्रधान हे संसदेच्या दोन्ही सभागृहापैकी कोणत्याही सभागृहाचे सदस्य असू शकतात. उदाहरणार्थ इंदिरा गांधी 1966, देवेगौडा 1996 आणि मनमोहन सिंग यांनी 2004 हे 3 पंतप्रधान राज्यसभेचे सदस्य होते. या उलट इंग्लंडमध्ये पंतप्रधान कनिष्ठ सभागृहाचे हाऊस ऑफ कॉमन्स सदस्य असणे आवश्यक आहे. शपथ आणि कार्यकाल आणि वेतन त्यांचे बघूया. ऑथ, टर्म अँड सॅलरी. पंतप्रधानाने पदग्रहण करण्यापूर्वी राष्ट्रपती त्याला किंवा तिला पद आणि गोपनीयतेची शपथ देतात. त्याच्या किंवा तिच्या शपथेमध्ये पंतप्रधान खालील गोष्टीची प्रतिज्ञा घेतात. पहिली, भारताच्या राज्यघटनेप्रती खरी श्रद्धा आणि निष्ठा बाळगणे. दुसरं, भारताची सार्वभौमत्व आणि अखंडता टिकून ठेवणे. तिसरं, विश्वासाने आणि सद्विवेक बुद्धीने पदाची कर्तव्ये पार पाडणे. आणि चौथं, संविधान आणि कायद्यानुसार सर्व लोकांना निर्भयपणे व निष्पृहपणे तसेच कोणाविषयी ममत्व भाव किंवा आकस, आपुलकी किंवा दुर्भावना न बाळगता न्याय वागणूक देईन. त्याच्या किंवा तिच्या गोपनीयतेच्या शपथेमध्ये पंतप्रधान अशी प्रतिज्ञा घेतात की तो किंवा ती कोणत्याही व्यक्तीशी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे संवाद साधणार नाही किंवा त्याच्या किंवा तिच्या विचारात आणली जाणारी किंवा एक केंद्रीय मंत्री म्हणून ज्ञान होणारी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून आपल्या कर्तव्याचा योग्य निर्वाह करण्यासाठी तसे आवश्यक असल्याशिवाय अशी बाब उघड करणार नाहीत. पंतप्रधान पदाचा कार्यकाल निश्चित नाही आणि राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत तो किंवा ती पदावर राहू शकतो. तथापि याचा अर्थ असा नाही की राष्ट्रपती केव्हाही पंतप्रधानांना बडतर्फ करू शकतात. जोपर्यंत पंतप्रधानाला लोकसभेमध्ये बहुमताचा पाठिंबा आहे तोपर्यंत राष्ट्रपती पंतप्रधानांना बडतर्फ करू शकत नाही. परंतु जर त्याने लोकसभेचा विश्वास गमावला तर त्यांनी किंवा तिने राजीनामा दिलाच पाहिजे किंवा राष्ट्रपती त्यांना बडतर्फ करू शकतात. पंतप्रधानाचे वेतन आणि भत्ते हे संसदेकडून निश्चित केले जातात. संसद सदस्याप्रमाणेच पंतप्रधानांना वेतन आणि भत्ते मिळतात. त्या व्यतिरिक्त त्याला किंवा तिला मंत्री म्हणून व्यय भत्ते, मोफत निवास प्रवास भत्ते, आरोग्य सुविधा इत्यादी बाबी मिळतात. 2001 मध्ये संसदेने त्याच्या व्यय भत्त्यामध्ये 1500 पासून ते 3000 रुपयापर्यंत प्रतिमाह इतकी वाढ केली आहे. पंतप्रधानांचे अधिकार व कार्य. पॉवर्स अँड फंक्शन्स ऑफ द प्राईम मिनिस्टर्स. पंतप्रधानाचे अधिकार व पुढील कार्य मुद्द्यांमध्ये अभ्यासता येतील. मंत्रिमंडळाच्या संदर्भात. इन रिलेशन टू काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या प्रमुख म्हणून पंतप्रधानांना पुढील अधिकार आहेत. पहिला, तो किंवा ती मंत्रिमंडळामध्ये नियुक्त केले जाऊ शकतील अशा व्यक्तींची राष्ट्रपतीकडे शिफारस करतात. पंतप्रधानांनी शिफारस केलेल्या व्यक्तींचीच नियुक्ती राष्ट्रपती मंत्रिमंडळामध्ये करू शकतात. दुसरं, पंतप्रधान मंत्र्यामध्ये खाते वाटप करणे आणि आवश्यकतेनुसार बदल करणे ही कार्य करतात. तिसरं, ते एखाद्या मंत्र्याला राजीनामा देण्यास सांगू शकतात किंवा मतभेद निर्माण झाल्यास संबंधित मंत्र्याला बडतर्फ करण्याचा सल्ला राष्ट्रपतीला देऊ शकतात. चौथा आहे, ते मंत्रिमंडळाच्या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवतात आणि मंत्रिमंडळाच्या निर्णयावर प्रभाव पाडणे हे कार्य करतात. पाचवा आहे, सर्व मंत्र्याच्या कारभारामध्ये मार्गदर्शन करणे, सूचना देणे, नियंत्रण ठेवणे आणि समन्वय ठेवण्याचे कार्य ते करतात. आणि सहावं असं आहे की आपल्या पदाचा राजीनामा देऊन मंत्रिमंडळ विसर्जित करू शकतात. पंतप्रधान हे मंत्रिमंडळाचे प्रमुख असल्याने जेव्हा पंतप्रधान राजीनामा देतात किंवा त्याचा मृत्यू होतो तेव्हा इतर मंत्री कार्य करू शकत नाही. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास विद्यमान पदावर असणाऱ्या पंतप्रधानाचा राजीनामा किंवा मृत्यूमुळे मंत्रिमंडळ आपोआप बरखास्त होते आणि त्यामुळे उलट पक्षी कोणत्याही इतर मंत्र्याच्या राजीनामा किंवा मृत्यूमुळे केवळ एक पद रिक्त होते. असे पद भरणे किंवा न भरणे हे पंतप्रधान ठरवत असतात. राष्ट्रपतीच्या संदर्भात. इन रिलेशन टू द प्रेसिडेंट. राष्ट्रपतीच्या संदर्भात पंतप्रधानांना खाली अधिकार आहेत. पहिला, पंतप्रधान हे राष्ट्रपती आणि मंत्रिमंडळातील संपर्काचा एक महत्त्वाचा दुवा म्हणून कार्यरत असतात. राष्ट्रपतीच्या संदर्भात पंतप्रधानाची पुढील कर्तव्ये असतात. पहिला आहे, केंद्राच्या कामकाजाचे प्रशासन आणि कायद्यांसाठीचे प्रस्ताव याच्याशी निगडित मंत्रिमंडळाचे सर्व निर्णय राष्ट्रपतींना कळवणे. दुसरा आहे, राष्ट्रपतींनी मागवलेल्या अशा केंद्राच्या व्यवहाराचे प्रशासन आणि कायद्यांसाठीचे प्रस्ताव यासाठी संबंधित माहिती राष्ट्रपतींना पुरवणे. तिसरा आहे, राष्ट्रपतींना अशी आवश्यकता वाटल्यास कोणताही मुद्दा ज्यावर एखाद्या मंत्र्याने निर्णय घेतला आहे परंतु मंत्रिमंडळामध्ये त्यावर चर्चा झालेली नाही असा मुद्दा मंत्रिमंडळामध्ये विचारार्थ पाठवणे. दुसरा आहे, महत्त्वाच्या पदाच्या नेमणुकांबाबत पंतप्रधान राष्ट्रपतींना सल्ला देतात. उदाहरणार्थ, भारताचे महान्यायवादी, भारताचा नियंत्रक आणि महालेखा परीक्षक, केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष व सदस्य, निवडणूक आयुक्त, वित्त आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्य इत्यादी. संसदेच्या संदर्भात आता बघूया. इन रिलेशन टू पार्लमेंट.
पंतप्रधान हे संसदेच्या कनिष्ठ सभागृहाचा नेता असतील त्या क्षमतेमध्ये त्याला पुढील अधिकार प्राप्त होतात. ते बघूयात आता कोणते कोणते अधिकार आहेत त्यांना. तर संसदेचे अधिवेशन भरवणे आणि स्थगित करणे, त्या संदर्भात राष्ट्रपतींना सल्ला देणे. दुसरा आहे कोणत्याही क्षणी लोकसभा विसर्जित करण्याचा सल्ला राष्ट्रपतींना देणे. तिसरं सभागृहाच्या पटलावर शासनाची धोरणे जाहीर करणे. आता माझ्या माहितीप्रमाणे 2018 पासून पंतप्रधान यावर प्रश्नच नाही आहेत, तर यावर प्रश्न येणार नाही असं तुम्ही ठरवू नका, कारण कधी कोणता प्रश्न येणार याची काही गॅरंटी नसते. त्यामुळे आपल्या कानावरून हे शब्द ऐकणे खूप जास्त महत्त्वाचे असतात. एकदा रिवाइज करून घ्या, काही फरक पडत नाही. इतर अधिकार व कार्ये, कारण जर एखादी कलम जर आपला यामध्ये आला तर आपल्याला त्याची लिंक असावी, म्हणून पंतप्रधान व त्याचं विधिमंडळ आपल्याला संपूर्ण गोष्टी माहिती असणं खूप जास्त गरजेचं असतं. इतर अधिकार व कार्ये, अदर पॉवर्स अँड फंक्शन्स, वर उल्लेख केलेल्या 3 प्रमुख भूमिकांखेरीज पंतप्रधानाला अनेक भूमिका पार पाडाव्या लागतात. त्या पुढील प्रमाणे. पहिली आहे पंतप्रधान नीती आयोग, नियोजन मंडळाऐवजी निर्माण झालेली यंत्रणा, एक राष्ट्रीय एकात्मता परिषद, आंतरराज्यीय परिषद, राष्ट्रीय जलस्रोत परिषद आणि इतर काही यंत्रणांचे अध्यक्षपद स्वीकारतात. दुसरा आहे देशाचे परराष्ट्र धोरण आखण्यामध्ये ते महत्त्वाची भूमिका बजावतात. तिसरा आहे केंद्र शासनाचे ते प्रमुख प्रवक्ता म्हणून कार्य करतात. चौथा आहे आणीबाणीच्या काळामध्ये ते राजकीय पातळीवर प्रमुख आपत्ती व्यवस्थापक म्हणून कार्य करतात. पाचवा आहे राष्ट्राचा नेता म्हणून ते विविध राज्यातील विविध स्तरातील लोकांना भेट देतात आणि त्यांच्या समस्याबाबत त्यांच्याकडून निवेदने स्वीकारतात. सहावा आहे ते सत्ताधारी पक्षाचा नेता असतात. सातवा ते सर्व शासकीय सेवाचे राजकीय प्रमुख असतात. अशा प्रकारे पंतप्रधान देशाच्या राजकीय प्रशासकीय व्यवस्थेमध्ये अतिशय महत्त्वाची आणि निर्णायक भूमिका बजावतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असे म्हटले आहे की जर आपल्या राज्यघटनेतील कोणत्याही अधिकाराची अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाशी तुलना करायची असेल तर ते अधिकारी केंद्रामधील राष्ट्रपती नसून पंतप्रधान आहेत. आपल्या राज्यघटनेतील केवळ पंतप्रधान या यंत्रणेची तुलना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाशी करता येईल. आपल्या राष्ट्रपती पदाची तुलना त्याच्यासोबतच होऊ शकत नाही. भूमिकेचे वर्णन काय आहे? रोल डिस्क्रिप्शन्स, अनेक ख्यातनाम राजकीय शास्त्रज्ञ आणि घटनातज्ञांनी इंग्लंडच्या पंतप्रधानाबद्दल केलेल्या टिप्पण्या या भारताच्या संदर्भात देखील अगदी चांगल्या पद्धतीने लागू होतात. त्या पुढील प्रमाणे दिलेल्या आहेत. त्या आता आपण बघूयात. संपूर्ण पेज दिसत नाही आहे, त्यासाठी तुमच्याकडे खूप जास्त सॉरी बरं का, कारण माझाच प्रॉब्लेम आहे, कारण माझा ट्रायपॉड तुटला आहे. आता मी काही करू शकत नाही. जोपर्यंत आता नवीन येणार नाही तोपर्यंत तुम्हाला ॲडजस्ट करावंच लागणार आहे. लॉर्ड मोर्ले काय म्हणतात? यांनी पंतप्रधानाचे वर्णन प्रायमस इंटर परसे समानात पहिला आणि कॅबिनेटच्या कमानीमधील मध्यवर्ती शिला असे म्हटले आहे. त्यांच्या मते कॅबिनेटचा प्रमुख हा समानात पहिला असतो आणि तो असे स्थान भूषवतो जो दीर्घकाळ टिकते आणि अपवादात्मक आणि विलक्षण अधिकारापैकी एक आहे. क्लिअर दिसत आहेत ना मित्रांनो? कळवायला मला, कारण मागील व्हिडिओ क्लिअर दिसत नव्हता. अशी मुलांची कंप्लेंट होती. मुलांना नाही म्हणावं, कारण भावी ऑफिसर्स आहेत सगळेच्या सगळे, त्यामुळे सॉरी बरं का तुम्हाला. आपल्या ऑफिसर्सना असं म्हणावं लागेल. आता हार्बर्ट मॉरिसन्स काय म्हणतात? शासनाचा प्रमुख म्हणून तो किंवा ती पंतप्रधान समानात पहिला असतो, परंतु आजच्या काळात पंतप्रधानाच्या स्थानाबाबत प्रशंसा करताना ते फारच मर्यादित ठरेल. सर विल्यम वर्नर हायकोर्ट काय म्हणतात? यांनी पंतप्रधानाचे वर्णन कमी ताऱ्यामधील एक चंद्र असे केले आहे. बघा, हे असं विचारतात बरं का, कोणी काय कशाचं वर्णन केलं आहे ह्या सगळ्या गोष्टी विचारल्या जातात. त्यामुळे एकदा कानावरून जोड्याला विचारतात किंवा असे सेंटेन्स टाकून देतात की यांनी हे काय म्हटलं, तर तो कोण आहे व्यक्ती असं वगैरे विचारतात ते. जेनिंग्स काय म्हणतात? बघा, हा जेनिंग्स बद्दल विचारलेलं होतं. तो एक सूर्य आहे ज्याच्या भोवती ग्रह फिरतात. तो राज्यघटनेचा महत्त्वाचा भाग आहे. राज्यघटनेमधील सर्व मार्ग पंतप्रधानाकडेच असतात. हा PYQ आहे. H.J. लास्की काय म्हणतात? पंतप्रधान आणि कॅबिनेट यांच्या संबंधाबद्दल त्यांनी असे म्हटले आहे की प्रधानमंत्री हा कॅबिनेटच्या निर्मितीच्या केंद्रस्थानी आहे, कॅबिनेटच्या कालावधीच्या केंद्रस्थानी आहे आणि त्याच्या मध्यावर्ती आहे. पंतप्रधानांचे वर्णन करताना ते म्हणतात, पंतप्रधान हा असा केंद्रबिंदू आहे ज्याच्या भोवती संपूर्ण सरकारी यंत्रणा फिरत असते. R.H.G. ग्रीव्हज असे काय म्हणतात? शासन हे देशाची प्रमुख व्यवस्था असते आणि तो पंतप्रधान शासनाचा प्रमुख असतो. मनरो काय म्हणतात? यांनी पंतप्रधानांना राज्यरूपी जहाजाचा कप्तान असे म्हटले आहे. रॅमसे मूर यांनी पंतप्रधानांचे वर्णन राज्यरूपी जहाजाच्या सुकाणूचा
चालक असे म्हटले आहे. कोण आहेत ते? रॅमसे मूर. ब्रिटिश संसदीय शासन पद्धतीमधील पंतप्रधानाची भूमिका इतकी महत्त्वाची आणि निर्णायक आहे की निरीक्षकांना, अभ्यासकांना त्या व्यवस्थेला पंतप्रधानात्मक शासन असे म्हणावेसे वाटते. अशा प्रकारे R.H. क्रॉसमॅन म्हणतात, युद्धोत्तर युग हा कॅबिनेट शासनाकडून पंतप्रधानात्मक शासनाकडे अंतिम स्थित्यंतराचा काळ राहिला आहे. तसेच हॅम्फ्रे बॅर्केल नमूद करतात, प्रत्यक्ष व्यवहारात संसद ही सार्वभौम नाही. संसदीय लोकशाही आता वेस्टमिनिस्टर येथेच कोसळली आहे. शासनाच्या ब्रिटिश व्यवस्थेमधील मूलभूत उणीव म्हणजे पंतप्रधानाचे उच्चश्रेष्ठ मंत्रिमंडळात्मक अधिकार होय. ब्रिटिश व्यवस्थेतील पंतप्रधान विषयक हे वर्णन भारताची परिस्थिती संदर्भात देखील लागू पडते. पंतप्रधान राष्ट्रपती संबंध बघूया. रिलेशनशिप विथ द प्रेसिडेंट. राज्यघटनेमधील पुढील तरतुदी राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्यामधील संबंधाशी निगडीत आहे. कलम 74 बघूया. मी तेच म्हणत आहे तुम्हाला की कारण कलम आपली लिंक असायला हवी, त्यामुळे पंतप्रधान सुद्धा तुम्हाला एकदा आपल्या कानावरून जाणे, आपल्या डोळ्याखालून जाणे खूप जास्त महत्त्वाचं आहे. कारण लिंक महत्त्वाची असते. कारण जेव्हा आपण पेपरमध्ये बसतो तर आपल्याला अख्खं पुस्तक आठवत असतं की कोणत्या पानावर काय आहे, कोणत्या पानावर आपण काय वाचलेलं होतं, सगळ्या गोष्टी आपल्याला आठवत असतात. त्यामुळे असं मिस नको व्हायला की अरे आपण हा टॉपिक सोडून दिला आणि नेमकं त्याच्यावरच प्रश्न आला तर काय करणार. मग तो त्यावेळेस प्रश्न सोडून द्यायचा, तो आपला निर्णय योग्य राहतो. परंतु आपल्याला काहीच माहिती नाही असं नको व्हायला. डिटेलमध्ये पाठांतर नको या विषयाचं करायला, या टॉपिकचं करायला. परंतु आपल्या कानावरून हा विषय सब्जेक्ट पंतप्रधान आपल्या कानावरून जाणं आवश्यक आहे. कलम 74 काय म्हणतात? राष्ट्रपतींना सहाय्य करण्यासाठी आणि सल्ला देण्यासाठी पंतप्रधान प्रमुख असलेले असे एक मंत्रिमंडळ असेल, ज्याच्या सल्ल्याने राष्ट्रपतींनी आपले कार्य पार पडेल. तथापि राष्ट्रपती अशा सल्ल्याचा पुनर्विचार करण्यासाठी संबंधित सल्ला मंत्रिमंडळाकडे परत पाठवू शकतात आणि अशा प्रकारच्या पुनर्विचारानंतर दिलेल्या सल्ल्याप्रमाणे राष्ट्रपतींना कृती करावी लागते. कलम 75 राष्ट्रपती पंतप्रधानाची नियुक्ती करतील आणि पंतप्रधानाच्या सल्ल्याने इतर मंत्र्याची नियुक्ती करतील. काय म्हणते? राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत मंत्री पदावर राहतील. आणि काय म्हणते? मंत्रिमंडळ हे सामूहिकरित्या लोकसभागृहाला जबाबदार राहील. आता कोणते कलम बघितले? कलम 75 कलम 75 आणि कलम 75 आता तिसरं बघूया. कलम 78 पंतप्रधानांना पुढील कर्तव्ये पार पाडावी लागतात. आहे केंद्र सरकारचे प्रशासन आणि विधेयकाचे प्रस्ताव या संदर्भातील मंत्रिमंडळाचे सर्व निर्णय राष्ट्रपतींना कळवणे, राष्ट्रपतीने विचारणा केलेला केंद्र सरकारचे प्रशासन व्यवहार आणि विधेयकाच्या प्रस्तावाबाबत माहिती पाठवणे. आणि काय म्हणते? राष्ट्रपतीला अशी आवश्यकता वाटल्यास कोणताही मुद्दा ज्यावर एखाद्या मंत्र्याने निर्णय घेतला आहे परंतु मंत्रिमंडळामध्ये त्यावर चर्चा झालेली नाही असा मुद्दा मंत्रिमंडळाकडे विचारार्थ पाठवणे. कलम 78 तिन्ही आपण बघितलेला आहेत. मुख्यमंत्री जे पंतप्रधान झाले, चीफ मिनिस्टर्स हु बिकेम प्राईम मिनिस्टर्स, मोरारजी देसाई, चरण सिंग, VP सिंग, PV नरसिंहराव, HD देवेगौडा आणि नरेंद्र मोदी या 6 व्यक्ती आपापल्या राज्यांचे मुख्यमंत्री झाल्यानंतर पंतप्रधान झाल्या. पूर्वीच्या बॉम्बे राज्याचे 1952 ते 56 या काळातील मुख्यमंत्री मोरारजी देसाई मार्च 1977 मध्ये पहिले काँग्रेसेतर प्रधानमंत्री झाले. पण त्यानंतर पंतप्रधान झालेले चरण सिंग हे 1967-68 या काळात, तसेच पुन्हा 1970 मध्ये अविभाजित उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री होते. उत्तर प्रदेशामधील VP सिंग हे देखील अल्पकालीन डिसेंबर 1989 ते नोव्हेंबर 1990 राष्ट्रीय मोर्चा सरकारमधील पंतप्रधान झाले. दक्षिण भारतातील पहिले प्रधानमंत्री PV नरसिंहराव जे 1991 ते 1996 या काळात पदावर होते. ते 1971 ते 73 या काळात आंध्र प्रदेशाचे मुख्यमंत्री होते. देवेगौडा जेव्हा 1996 मध्ये संयुक्त आघाडी युनायटेड फ्रंट संयुक्त मोर्चा सरकारचे नेतृत्व करण्यासाठी निवडले तेव्हा ते कर्नाटकचे मुख्यमंत्री होते. नरेंद्र मोदी भाजपा जेव्हा मे 2014 मध्ये पंतप्रधान झाले तेव्हा ते गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यांनी 2014 या काळात 4 वेळा गुजरात राज्याचे मुख्यमंत्री भूषवले. किती वेळा? 4. नरेंद्र मोदी यांनी भाजपचे आहेत ते आणि सध्या स्थितीत सुद्धा पंतप्रधान आहेत. काळजीवाहू सरकार, केअरटेकर गव्हर्नमेंट,
केअरटेकर म्हणतात त्यांना, काळजीवाहू. भारतीय राज्यघटनेत काळजीवाहू सरकारची कोणतीही तरतूद नाही, ही केवळ परिस्थितीजन्य व्यवस्था आणि कार्यात्मक गरज आहे. अर्थ काय होतो, त्याचा मिनिंग काय आहे ते सगळं बघूयात आता. काळजीवाहू म्हणजे काय? काळजीवाहू सरकारचा अर्थ स्पष्टपणे मांडणारे खालील मुद्दे आहेत, ते बघूयात. पहिला मुद्दा असा आहे की संसदेचे लोकप्रिय सभागृह बरखास्त झाल्यानंतर काळजीवाहू सरकारची निर्मिती करणे आणि सार्वत्रिक निवडणुकीनंतर नवे मंत्रालय स्थापन करून काळजीवाहू सरकार बरखास्त करणे हे कार्यरत संसदीय शासन पद्धतीचे एक आवश्यक वैशिष्ट्य आहे. अशा सरकारला स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुका घेण्याचे आदेश दिले जातात, जेणेकरून नवीन लोकप्रिय सरकार अस्तित्वात येईल. काळजीवाहू सरकार हा शब्द सामान्य भाषेत लोकसभेचा विश्वास गमावल्यामुळे किंवा इतर कारणास्तव राजीनामा दिल्याने, परंतु पर्यायी व्यवस्था होईपर्यंत राष्ट्रपतीकडून सुरू राहण्यास सांगितल्या गेलेल्या मंत्रिमंडळाच्या स्थितीचे वर्णन करण्यासाठी वापरला जाऊ लागला आहे. जर तातडीने पर्यायी सरकार स्थापन करता आले नाही आणि सार्वत्रिक निवडणुका घ्याव्या लागल्या तर निवडणुका संपेपर्यंत आणि नवे सरकार स्थापन होईपर्यंत मावळत्या मंत्रिमंडळाला कार्यभार सांभाळावा लागू शकतो. मर्यादित भूमिका, लिमिटेड रोल. नियमित सरकारप्रमाणे काळजीवाहू सरकार हे केवळ सरकारचे दैनंदिन कामकाज सांभाळण्यासाठी असते, परंतु राष्ट्रीय सुरक्षा किंवा राष्ट्रहितासाठी निगडीत निर्णय वगळता कोणतेही महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय घेणे किंवा नवीन उपाययोजना व योजना सुरू करणे अपेक्षित नाही. खालील टिप्पण्या आणि निरीक्षणे देशाच्या कारभारात काळजीवाहू सरकारची मर्यादित भूमिका अधोरेखित करतात. पहिला आहे ताराकुंडे समिती 1974 ते 75. काळजीवाहू सरकार संबंधी केलेल्या शिफारसी पुढीलप्रमाणे: नवीन धोरणे सुरू करू नये किंवा घोषित करू नये, नवीन प्रकल्प सुरू करण्याचे आश्वासन किंवा प्रारंभ करू नये. तिसरा आहे अनुदान, भत्ती किंवा कर्ज, वेतनवाढ आणि मंत्र्याच्या उपस्थितीत शासकीय कार्यक्रम आयोजित करू नयेत. ऑगस्ट 1979 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती एन. सजीव रेड्डी यांनी लोकसभा बरखास्त करताना एक पत्रक जारी करून राष्ट्रपतींनी पंतप्रधान आणि त्याच्या मंत्रिमंडळातील काही सरकारांशी सल्लामसलत केली होती आणि त्यांनी आश्वासन दिले होते की निवडणुका शांततापूर्ण, मुक्त आणि निष्पक्ष होतील. मतदार याद्यांचे पुनर्परीक्षण तात्काळ सुरू केले जातील. आणि नोव्हेंबर 1979 मध्ये निवडणुकीचे वेळापत्रक सुरू होईल आणि डिसेंबर 1979 पर्यंत ते पूर्ण होईल. दुसरा आहे सरकार या कालावधीत असे निर्णय घेणार नाहीत ज्यात नवीन धोरणे निश्चित केले जातील किंवा एखाद्या महत्त्वपूर्ण आदेशाचा नवीन खर्च समाविष्ट असेल किंवा प्रशासकीय किंवा सरकारी निर्णयाचे उपाय तयार केले जातील. मात्र राष्ट्रहितासाठी निगडीत तातडीच्या स्वरूपाची कामे रखडणार नाहीत याची खात्री केली जाईल. तिसरा आहे कलकत्ता उच्च न्यायालयाने डिसेंबर 1979 मध्ये दिलेल्या एका निकालात असे निरीक्षण नोंदवले की आपल्या राज्यघटनेत काळजीवाहू सरकारचा उल्लेख नाही, परंतु अशा विलक्षण परिस्थितीत काळजीवाहू सरकारची आवश्यकता आहे आणि म्हणूनच पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ अशा परिस्थितीत केवळ कार्यालयातील दैनंदिन प्रशासन चालू ठेवू शकतात, जे पर्यायी व्यवस्था करण्यासाठी आवश्यक आहेत. आणि चौथा आहे काळजीवाहू पंतप्रधानांना 2 कारणांनी बंधने घातलेली जातात. पहिली, संसदेच्या माध्यमातून उत्तरदायित्वाचे सामान्य माध्यम अस्तित्वात नाही. दुसरं म्हणजे सरकार निवडणुकीचा फायदा मिळवण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर करू नये. अशा पद्धतीने आपण पंतप्रधान हे टॉपिक संपवलेलं आहे. त्याच्याशी निगडीत असलेले कलम आपण एका दृष्टिक्षेपात बघणार आहोत. कलम आहे 74, राष्ट्रपतींना सहाय्य करण्यासाठी आणि सल्ला देण्यासाठी मंत्रिमंडळ. कलम 75, मंत्र्याविषयी इतर तरतुदी. कलम 77, भारतीय शासनाच्या कामकाजाचे नियमन. कलम 78, राष्ट्रपतींना माहिती देण्याबाबत पंतप्रधानाची कर्तव्य इत्यादी. आणि कलम 88 आहे मंत्र्याचे सभागृहाबाबतचे अधिकार. अशा पद्धतीने आपण पंतप्रधान हे प्रकरण 20 इथेच कंप्लीट केलं आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आवडल्यास लाईक करा. चॅनलला नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा, कारण तुमचं एक चॅनलला सबस्क्रिप्शन, एक लाईक आणि एक शेअर हेच माझं मोटिवेशन आहे आणि गुरुदक्षिणा दिली जावी असं मला वाटतं. त्यामुळे तुम्ही हे चांगलं काम निश्चितपणे करावं अशी मी तुमच्याकडे प्रार्थना करते. धन्यवाद. आणि व्हिडिओ इथेच संपवते आणि नवीन टॉपिक येणारच आहे. तत्पूर्वी PYQs वगैरे सगळं काही डिटेल्स आपल्या या टॉपिकचे सगळे काही वाचलेले आहेत, टाकलेले आहेत, ते सगळे रीड करा, कारण PYQ शिवाय पर्याय नाही. टॉपिक ऐका, PYQ सॉल्व करा. थँक्यू.